यानंतर एक मोठी बातमी येते पुणे जिल्ह्यातून कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे आणि या पोटनिवडणुकीमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पडायला लागली आहे। कसबा विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या विरोधात काँग्रेसचे म्हणजेच महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर निवडणूक लढवत आहेत। रवींद्र धंगेकर यांनी सकाळी सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावला। तर चिंचवडमध्ये तिरंगी लढत आहे। तिथे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे निवडणूक लढवत आहेत। तर अपक्ष म्हणून राहुल कलाटे निवडणुकीच्या मैदानात आहेत। सत्ताधारी आणि विरोधकांनी अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या या पोटनिवडणुकीत केंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील प्रचारात उतरले होते। तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचारात सहभाग घेतला। त्यामुळे मतदार राज्य कोणाला कौल देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। 2 मार्चला या पोटनिवडणुकीचा निकाल लागणार आहे। कसबा विधानसभेसाठी पोटनिवडणुकीचं मतदान आज सुरू झालंय। काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आपल्या सोबत आहे। मतदानाला ते त्यांच्या पत्नीसह इथं आले। त्यांना विचारूया, प्रचंड प्रतिष्ठेची लढाई झाली, राज्यभर तुमच्या नावाची चर्चा झाली, कोण रवी धंगेकर आहेत ज्यांच्यासाठी भाजपला इतकी ताकद लावावी लागली तुमचं नाव समोर आल्यानंतर। आज प्रत्यक्षात मतदान होतंय। गेल्या 15 दिवसाचा प्रचार, अगदी कालचा सगळा हाय व्होल्टेज ड्रामा, दिवसभरातला आरोप प्रत्यारोप आणि त्याच्यानंतरचं आज मतदान। तुम्ही बघितलं असं चंद्रकांत दादाच म्हणले रवी धंगेकर हा चांगला माणूस। कोण रवी धंगेकर, कोण रवी धंगेकर? जिकडं जाईन तिकडं मी आवाज ऐकतो की रवी धंगेकर। आणि मग कोण हा रवी धंगेकर, असा कोण आहे? कारण जनतेमधला मी एक सेवक आहे, हे जनतेने त्यांच्यासमोर मांडणी केलेली आहे आणि त्यांना मान्य करावं लागलं की धंगेकर हा चांगला माणूस आहे। पण मी तो निवडून आला तर त्याला आम्ही निधी देणार नाही, म्हणजे त्यांच्या मनामध्ये माझी पूर्णपणे भीती बसलेली आहे। आणि त्यांनी असं सांगितलं की वर हे निवडून आलं की ह्याला आम्ही दाबणार आहे, ह्याच्यावर अन्याय करणार आहे। पण जनता माझ्याबरोबर आहे। राहील का आज? तुम्हाला थोडीशी धाकधूक वाटते का? मतदान आहे आज, लोक किंवा मतदार तुमच्या सोबत राहतील असा विश्वास तुम्हाला वाटतो का? आणि का? मी त्यांच्या कुटुंबातलाच आहे आणि त्यांना ते माझ्या कुटुंबातले आहेत। असं माझ्या 30 वर्षाच्या काळामध्ये माझं हे काम मी केलेलं आहे। त्यामुळे मी निवडणुकीमध्ये कधी धाकधूक नसते, कारण मी लढणार माझ्या उद्याबद्दल की चालू माझं काम काय होईल नाही होईल, पण जनता माझ्या पाठीशी। बरं, तुम्ही सुद्धा त्यांच्या सोबत आहात। आता गेले 15 दिवस तुम्ही प्रचारामध्ये होता, ते वेगळा प्रचार करायचे, तुम्ही वेगळा प्रचार करायचा। मात्र समोरून विरोधकांकडून ज्या पद्धतीची ताकद लावण्यात आलेली होती ती पाहता तुम्हाला काय वाटतं, मतदार कोणाच्या सोबत राहतील? मला आमच्या दोघांपेक्षा जास्त विश्वास आमच्या मतदार राजावर आहे आणि ते सार्थ ठरवणार आहेत आणि तुम्हाला 2 तारखेला मतपेटीतून कळणार आहे। बरं, ठीक आहे। शुभेच्छा तुम्हाला। रवींद्र धंगेकर आपल्या सोबत होते। मतदानाला सुरुवात होतीये रविवार पेठेतल्या कमला नेहरू शाळेमध्ये। हे मतदान जे ते सुरू झालेले आहे। सगळी यंत्रणा, पोलीस, निवडणूक अधिकारी, प्रक्रियेतले सगळे प्रशासनाचे अधिकारी जे आहेत ते मतदार याद्या घेऊन इथं थांबलेले आपण पाहतोय। आणि संपूर्ण कसबा मतदारसंघामध्ये हे मतदान जे आहे ते सुरू झालेलं दिसतंय आपल्याला। सगळ्या मतदारांना महत्त्वाचं आव्हान आहे ते म्हणजे कुणालाही मतदान करा, मात्र घरातून बाहेर पडा आणि मतदानाचं कर्तव्य जे आहे ते नक्की बजावा। कसब्याची चर्चा जी आहे ती मतदान कमी होईल अशी गेले काही दिवस सातत्याने होत होती। हे सगळं खोटं ठरवण्यासाठी कसब्याच्या मतदारांना घराच्या बाहेर पडून त्यांचा नवा आमदार निवडायची वेळ आली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे। आणि सोबतच वेळ झाली या बुलेटिनमध्ये देखील इथेच थांबण्याची। मात्र ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत।